आपल्या चातुर्वर्ण्यामधला सगळ्यात उच्च वर्ण जो आहे तो सगळ्यात वरती आहे, पण त्यातली स्त्री त्याच्या खाली आहे पुरुषाच्या. तसं जे इतर जे काही सगळे वर्ण आणि जे काही जातींची उतरंड तयार झाली, त्या उतरंडीमध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल त्या त्या जातीचे पुरुष वरती आणि त्या त्या जातीच्या स्त्रिया खाली. आता ही मांडणी बाबासाहेबांनी पण केलेली आहे आणि ती मांडणी लक्षात घेऊन पण आम्हाला असं वाटत होतं की एवढं सगळं जरी असलं तरी प्रत्येक जातीमधले आणि प्रत्येक वर्णामधले पुरुष जे आहेत ते सुद्धा काही स्वतंत्र आहेत असं म्हणता येणार नाही. ते सुद्धा काहीतरी एक प्रकारची जी काही राज्यसत्तेची रचना आहे त्या रचनेमध्ये इतर जाती आणि राज्यकर्त्या वर्गातल्या जाती याच्यामध्ये सुद्धा तो एक विरोधाभास आहे. आणि त्याच्या ते लक्षात घेऊन आम्हाला असं वाटत होतं की जरी निरनिराळ्या प्रकारे पुरुषसत्ताक समाज रचनेचा एक प्रकारचं दडपण आणि एक्सप्लॉयटेशन हे स्त्रियांवरती होत असलं तरी त्या त्या वर्णातल्या सर्वातल्या राज्यकर्ता वर्ण सोडला तर खालच्या वर्णातल्या पुरुषांना सुद्धा ते दडपण आणि ती दडपणूक सहन करावी लागते. आणि त्यामुळे आम्ही स्त्रीवाद जेव्हा म्हणतो त्यावेळेला आम्ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करत नाही, आम्ही सर्व वंचितांच्या मुक्तीचा विचार करतो. आणि हा स्त्रीवादाचा आपल्याकडला जो पैलू आहे हा पैलू हा काही आपल्याकडेच आहे अशातला काही भाग नाही. इतर ठिकाणी रेसिझम आहे, त्या रेसिझमचा सुद्धा विचार करत असताना त्या रेसिझम मधले सुद्धा जे काही विविध प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये सुद्धा स्त्रिया सगळ्यात खाली आणि त्यातले पुरुष सुद्धा त्याच्याबरोबर एक्सप्लॉयटेशनच्या मध्ये असलेलेच आहेत. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला स्त्रीवाद म्हणतो त्यावेळेला आम्ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करत नसून आम्ही एकूण मानव मुक्तीचा विचार मांडतो. कारण माणूस हा स्वातंत्र्यप्रिय आहे आणि त्याचं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य विविध प्रकारे प्रकट होत असतं आणि त्याचं काय म्हणूया पर्सिक्युशन म्हणजे त्याचा पाठलाग जो माणूस स्वातंत्र्याचा करतोय हा खूप अनाधिक म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून होत आलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे विविध प्रकारचे आविष्कार आपल्याला दिसतात आणि ते सगळे आविष्कार स्त्रीवादामध्ये प्रकट व्हावेत, त्याचा विचार व्हावा आणि त्याच्या अनुषंगाने प्रत्येक मानवाला प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य उपभोगायला मिळावं. ते स्वातंत्र्य हे हिंसारहित असावं, ते स्वातंत्र्य हे सगळ्यांना सारखं असावं असं आम्हाला वाटतं आणि त्याचे मग विविध पैलू आम्ही शोधत गेलेलो आहे.